या वेळेला मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाची बॉडी लँग्वेज रीड करून हा बॉल बरोबर लेगस्टम्पच्या बाहेर टाकला. दिनेश लगातार आपण पाहतोय मागच्या 2 स्पर्धा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याने जिंकलाय. मला वाटतं दमनची स्पर्धा आणि स्वतःची स्पर्धा जी होती बादशाह 11 पिंपलगरची. या वेळेला पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, पवन डाऊन दी बॉल, इथे मात्र चुकी झाली आहे, कॅच होते ड्रॉप. असं वाटलं होतं जशी पोझिशन घेतली क्षेत्ररक्षकाने की सहज कॅच पकडली जाणार का, आणि इथे पहा कॅच सुटली जरूर, मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. 2 रन्स मात्र खर्च झाल्या, हे विसरून चालणार नाही. धावफलक पाहतो 2 ने पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर पहिल्या दिवसामध्ये जय गोलेश्वर गुंतवली संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारली. आणि काल केवनी स्पोर्ट केवनी संघ कमालीचा खेळ ज्यांचा पाहायला मिळाला. व्ही आर टेमघरचंही कौतुक करावं लागेल. काल क्वार्टर फायनल मध्ये ते पराभूत झाले. नवीन बॅटर मैदानामध्ये सुरेश, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज येतोय. एक अष्टपैलू क्रिकेटर आहे. आणि दिनेश जोशी पुन्हा एकदा वळतोय, सामना करेल बॅटर फुलाजी. यावेळेला पुन्हा बॉल हवेमध्ये, मिडॉनला एकही फिल्डर नाहीये, मिड ऑफचा फिल्डर येतोय बॉल वरती, मात्र कॅच पकडली जात नाहीये. भरपूर कठीण होतं खरं तर मिड ऑफ वरून मिड ऑन पर्यंतचा अंतर कापणं. 2 धावा त्याही ठिकाणी जोडल्या गेल्या. धावफलक पुढे सरकत असताना 8 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. आणि विजय पाटील पहिल्या दिवसापासून आपण इथे बघत आलोय, फार मोठ्या टोटल बघायला मिळाल्यात. हो, या वेळेला मात्र फॉरवर्ड डिफेन्स करायचं होतं, कवचला ढकलायचं होतं बॉलला, मात्र बॉल चांगल्या पद्धतीने मूव्ह होत असताना डॉट चेंडू येतोय. पॉवर प्लेचं षटक, एक फिल्डर आपण पाहतोय मिड विकेटला आणि एक लॉंग ऑनला तैनात केलाय. ओव्हर द विकेट बॉल तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, इथे धाव मिळेल का, रनआउटची संधी आहे, फलंदाज होतोय धावबाद. सुरेश नाखुश असेल कारण एकही चेंडूचा त्याला सामना करता आला नाही. आणि अखेर धावबादच्या स्वरूपामध्ये न्यू एकविरा पिंपलनेर संघाला हा 2रा धक्का लागलाय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. आपण पाहतोय पंचांचा लेग बाईचा इशारा. पवन गोलंदाजी करण्यासाठी आलाय. आज रुपेश मेस्त्री सर सुद्धा जॉईन झालेत आपल्यासोबत, त्यांचे आपण करूया भिवंडीमध्ये, बऱ्याच काळानंतर भिवंडीमध्ये ते आलेले आहेत. आपलं भिवंडीमध्ये स्वागत. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. निलेश सामना करेल. पवनचा प्ले अँड मिस, ब्युटिफुल बॉल, डॉट चेंडू पाहायला मिळालाय. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय बॅटिंग थोडीशी कठीण आहे का आरपी, कारण अलीमगड संघ जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे त्यांना फक्त 31 धावा बनवता आल्या होत्या. आणि यावेळेला पिंपलनेर संघ झुंजतोय, बॉल हवेमध्ये, पुन्हा झेलची संधी, इथे मिस्टेक होणार नाहीये, फलंदाज बाद. मोठा धक्का लागेल न्यू एकविरा पिंपलनेरला. 3रा फलंदाज निलेशचा खेळ होतोय समाप्त.
फ्लिक केलं यावेळेला मिड विकेटला बॉल खेळायचं होतं, मात्र खरं तर बॉल जातो वॅडिश लॉंग ऑनला. पुन्हा रनआउटची संधी होती, मात्र इथे 2 धावा पळून पूर्ण केल्यात. नवीन बॅटर सज्जन मैदानामध्ये एंटर होतोय. धावसंख्या धावफलकावरती दिनेश जोशी 11 धावा. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय बॅटची आतली कडा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट करत असताना बॉल वेगाने सरकतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एकविरा पिंपलनेर संघाला या 4 धावा अत्यंत महत्वाच्या होत्या आणि त्या महत्वपूर्ण रन्स आता जोडल्या जात आहेत. सज्जन एक असा खेळाडू आहे की तो कधीही आपला रूप बदलू शकतो आणि बऱ्याचदा आपण पाहिलंय विशेषतः विस्फोटक खेळ तो साकारत असतो आणि ते एक चौकार त्याला मिळालाय. त्याच्यामुळे आता इथून तो सूर त्याला गवसलाय का, जो मोमेंटम होता कुठेतरी पिंपलकरच्या बाजूने तो थोडाफार का होईना पिंपलनेर आपल्या बाजूने शिफ्ट करण्याचा प्रयत्न नक्की करतायत. यावेळेला लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स ते बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर जातोय. चर्चा आपण तीच करत होतो की एखाद्या वेळी जो मोमेंटम आहे ना तो आपल्या बाजूने जर आला ना तर तिथून फलंदाज विदाउट प्रेशर बॅटिंग करत असतात आणि तो खेळ आपल्याला बघायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चौकार, धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 19. तिसरं षटक. पहिलाच बॉल यावेळेला फ्लिक केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉल येतो डीप मध्ये मिड विकेटला. 1 धाव इथे मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय. ए पहा ओव्हरथ्रो, 1 सोडतोय, दुसरा सोडतोय, तिसरा सोडतोय, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र इथे फलंदाज वाचणार नाही आणि फलंदाजाला परतावं लागेल मैदान सोडून. धावपाच्या स्वरूपामध्ये फुलाजी गायकवाड बाद. प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला बॅटची वरची कडा, बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय. मिड ऑफला बॉल आला होता. हे बघा मिड ऑफचा चेंडू गोलंदाजानं उचलला. लॉंग ऑफ लाईफ फिल्डर होता. म्हणजे किती चतुराई पाहायला मिळाली प्रमोद मध्ये. 2 ने स्कोर आता पुढे सरकत असताना 2300 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचला. इथून आता मी म्हणेल एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता असेल, कारण कालांतराने विकेट्स गेल्या. खरं तर एक मोठी भागीदारी एकाही बॅटर्सना बनवता आली नाही. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा विकेटची संधी. योगेश डाऊन दी बॉल. इथे चुकी होणार नाही आणि फलंदाज बाद होईल. सज्जनला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. नेक्स्ट मॅच आरसीपी हायवे दिवे विरुद्ध JM आलिमगड. JM आलिमगड विरुद्ध आरसीपी हायवे दिवे. आपण टॉस करण्यासाठी यावं. त्यानंतर RD टाकराचा पाडा विरोधात JD टेमघर पाडा. पुन्हा एकदा प्रमोद तयार. यावेळेला इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर बॅट फेकली होती अक्षरशः. आपण पाहतोय कुठल्या प्रकारचा फुटवर्क तिथे दिसलं नाही. 2 धावा इथे मिळाल्या. आपण पाहतोय मला वाटतं हा खेळाडू पदार्पण करतोय. सचिन न्यू बॅटर. आणि पदार्पणामध्ये नक्कीच एक चांगल्या डावाची अपेक्षा त्याच्याकडून असेल.
प्रमोदचा हा बॉल फुल टॉस होता, मात्र ऑप्शनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला गॅप भरपूर मोठा होता, मात्र जे प्रॉपर एलिव्हेशन मिळणं गरजेचं होतं ते मिळाले नाही आणि पुन्हा पलून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. डबल डबल न स्कोर आता पुढे नेण्याचं काम यावेळेला केलं जात आहे. 27 धावा धावफलकावर. आणि मित्रांनो यापुढची आणखी एक मोठी स्पर्धा मास्टर 40+ मध्ये येत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आणि मला वाटतं मागच्या 5 वर्षांमध्ये जे काही घडले नाही त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. RCP हायवे दिवे आणि जयम आलिमगर आपण टॉस करण्यासाठी यावं. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा. विजय पाटील पहिल्यांदाच आपण पाहतोय मास्टर 40+ मध्ये तब्बल 50,000 रुपयांचं पारितोषिक असणारी स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि प्रत्येक संघाला 12 टी-शर्ट्स ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने दिले जाणार आहेत. एक अत्यंत महत्वाचा तो शो A1 शो आपल्या भेटीस येणार आहे गावदेवी पूर्णाच्या वतीनं. अंतिम षटक योगेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. योगेशचा हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. ठक असा आवाज आला बॅट आणि बॉल मध्ये जेव्हा संपर्क झाला आणि पहा अंडरआर्म थ्रो पाहायला मिळाला. जोपर्यंत बॉल येईल तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे 2 रन्स पूर्ण करण्याची. योगेश अंतिम षटकामध्ये सातत्याने गोलंदाजी करत असतो. त्याच्याकडे त्याचा अनुभव चांगला आहे. हो यावेळेला मात्र फार दूरवरचा बॉल होता आणि इथे पहा काय घडलंय. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला. बॉल बॅक पास ड्राईव्ह दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न केला. पुन्हा 2 रन्स. RP सांगाल मला नक्की किती वेळा 2-2 रन्स पूर्ण केलेत? दिनेश जोशी 8 वेळा आपण पाहतोय डबल रन्स पूर्ण झाली आहे. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. 9 वेळा दाद द्यावी लागेल फलंदाजांच्या फिटनेसला. यावेळेला हुक केलं. वॉट अ शॉट. ब्युटिफुल टायमिंग. दिनेशच्या बॅट मधून दमदार षटकार. अक्कूट टप्प्याचा बॉल त्याला केला हुक. भिरकावून दिलंय. म्हणजे जी धावांची भूक होती ते या हुक न मिटवली. 37 धावा धावफलकावर. फायटिंग टोटल कडे वाटचाल न्यू एकविरा पिंपलनेर संघ करत असताना आणि दिनेश आज चांगला रोल प्ले करतोय. आपण पाहिले दिनेश सातत्याने मिडल ऑर्डरला येत असो आणि चांगला फिनिशिंग टच देत असतो. मात्र बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्याचा फॉर्म तेवढा चांगला नव्हता. मात्र ह्या मॅच मध्ये महत्वाचा रोल तो प्ले करत असताना, गरज असताना, खऱ्या अर्थानं संघाला गरज असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे चांगल्या लेंथवर बॉल पाहायला मिळाला. खूप टप्प्याचा बॉल होता. फलंदाजाला RP हे ठाऊक असणं गरजेचं होतं की यापुढचा बॉल आता फुल्लर लेंथचाच येणार आहे. मात्र इथे सटीकता बघायला मिळाली. डॉट चेंडू येतोय. बोल तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर. आता इंटेन्शन समजलंय बॅटरचं की ऑन साइडलाच खेळायचं आहे आणि त्याच्याच मग आता आपला इंटेंट बदललाय गोलंदाजाने की आता फलंदाजाला ऑप्शनच्या बाहेरच चेंडू टाकावे लागतील. तो ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न करतोय. या दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल येतो लॉंग ऑनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज धावत आणि याच दरम्यान शुभ आगमन झालेला आहे. सन्माननीय हेमंतजी गुळवी साहेब उर्फ मुस्साभाई आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. वेलकम. जयदुर्गा टेमघरपाडाच्या वतीनं स्वर्गीय दयाबाई गुळवी स्मृती चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या सोबतच आपण पाहतोय सन्माननीय सुजित पाटील साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. बाळू पाटील साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत.
नावाने ही स्पर्धा आपण खेळवत आहोत. स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024. पुन्हा एकदा मी सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय सर्व प्रेक्षकांचे, मान्यवरांचे, सर्व खेळाडूंचे आपल्या या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024. चला मॅच कडे बोलूया. दोन मॅच मध्ये ही मॅच होणार आहे दोन टीम्स मध्ये. न्यू एकविरा पिंपळनेर त्यांच्या विरोधामध्ये बादशाह 11 पिंपलघर. न्यू एकविरा पिंपळनेर संघाने प्रथम निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचं, आमंत्रित केलं होतं बादशाह 11 पिंपलघर संघाला फिल्डिंगसाठी. दरम्यान धावसंख्या जर पाहिली, प्रथम बॅटिंग करत असताना एकविरा पिंपळनेर संघाने धावफलकावरती 38 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 39 धाव्यांचं टार्गेट इथून मात्र बादशाह 11 पिंपलघर संघाला देण्यात आलं आहे. जबरदस्त मॅच आपल्याला दोन्ही टीम्स मध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच लगेच टॉस साठी यायचं आहे. आरसीबी हायवे दिवे त्यांच्या विरोधामध्ये इथून मात्र पहिलाच गडी बाद, पहिला हादरा, बिग लॉस. दिनेश पहिल्या चेंडूवरती तो मात्र बाद झाला आहे. बादशाह 11 पिंपलघर संघाला लागणारा हा मोठा हादरा पहिल्याच ओव्हर मध्ये इथून मात्र स्टार्ट देत असताना गणेश यांच्या होम मध्ये विकेट प्राप्त झाली आहे. जबरदस्त आरसीबी हायवे दिवे त्यांच्या विरोधामध्ये जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड अशी मॅच. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार. पुन्हा एकदा त्यावेळेला आपल्या ओव्हर मध्ये जबरदस्त बॉल हाताळण्याचं काम केलंय गणेश यांच्या माध्यमातून. फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न फक्त हलक्या हाताने खेळून काढला फलंदाज मिलन याने. आणि एक धाव इथं मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघाचा इथून मात्र श्री गणेश करून देत असताना दरम्यान दोन्ही कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. आरसीबी हायवे दिवे त्यांच्या विरोधामध्ये जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही उपस्थित मान्यवरांमध्ये आमचे मुसाबाई आहेत, त्यांना विनंती करतोय या मॅच साठी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आरसीबी हायवे दिवे त्यांच्या विरोधामध्ये जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड. दोन्ही टीम्सला आपण इथून देत आहोत शुभेच्छा. दरम्यान नाण्याच्या एका बाजूला जर विचार केला तर स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024 आहे. दुसऱ्या बाजूला जय दुर्गा क्रिकेट संघ. मी नाणं मान्यवरांच्या हातामध्ये देतोय. तर मग कॉल आलेला आहे आलिमगड संघाच्या माध्यमातून जय दुर्गा आणि नाणेफेकी जिंकली देखील आहे. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतोय आमच्या मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. प्रथम नाणेफेकी जिंकलेली आहे जरीमरी आलिमगड संघ. निर्णय काय असेल या मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण करण्यामागे काय गेम प्लॅनिंग आहे? क्षेत्ररक्षण करण्यामध्ये गेम प्लॅनिंग असा आहे की समोरच्या टीमला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असणार. कुठले असे गोलंदाज आहेत की ते कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचं काम करतील? प्रल्हाद पाटील, दशरथ पाटील आणि आतिश. एकंदरीत आपण पाहिलं ही आपण दयाबाई स्मृती चषक 2024 पाहतोय. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि मी प्रथम जय दुर्गा मास्टर 40+ यांचे मी आभार मानतो की त्यांनी टुर्नामेंट भरून खेळण्याची संधी प्राप्त करून दिली. तर धन्यवाद. टॉस बॉक्स मधून आपल्याला माहिती मिळते की आलिमगड संघाने प्रथम नाणेफेकी जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे, आमंत्रित केला आहे फलंदाजीसाठी आरसीबी हायवे दिवे संघाला. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. ते सज्ज आहेत समीर ठाकरे. कोल्ड ड्रिंक्स देखील आहेत दोन्ही टीम्सला, आपण पाहू शकता कोल्ड ड्रिंक्स. धन्यवाद. तर जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू समीर ठाकरे.
थँक्यू सो मच. टार्गेट 39 धावसंख्येचा आता इथून पार करायचा आहे आणि सलामीची जोडी आपण पाहतोय. दिनेश करतर शून्यावर बाद झाला. आता योगेश आणि मिलन ही जोडपोली पाहतोय आणि कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली. गणेशनं 8 रन्स खर्च केल्या. उर्वरित आता 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि इथून अजूनही 31 धावांची आवश्यकता असेल. हा चेंडू आपण पाहतो. यावेळेला पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या आपण पाहतोय 9 या आकड्यावर. सज्जन पुन्हा एकदा सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेटनं. सामना करेल मिलन. खोलव्या टप्प्याचा हा चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राईव्ह केला. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय. रनआउटची संधी. फलंदाज होईल धाव बाद. आणखी एक आता मोठा फलंदाज बाद होतोय बादशाह 11 पिंपलगर संघाचा. चला वेळ थोडी कमी घ्या. पवन स्ट्रायकिंग एंडला असेल. सज्जन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा हा चेंडू सॉफ्ट हँड फक्त दिशा देण्याचं काम केलं. मात्र प्रॉपर मधोमध तो चेंडू घेता आला नाही. निर्धाव चेंडूला सुरुवात पवनच्या विरोधात पाहायला मिळाली सज्जनची. 39 धावसंख्येचं लक्ष पार करायचं म्हटलं तर प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 10 रन्स तुम्हाला जोडाव्या लागतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी आणि बॉल सरळ निघून जातोय बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. चार ने आता धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतोय 14 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. अशाच फटक्यां चित्र आता गरज असेल. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार पाहायला मिळाला होता मिलनचा. मात्र मिलन दुर्दैवीरित्या बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहतोय सन्माननीय हेमंतजी गुळवी साहेब उर्फ मुसा भाई या सामन्याचा आनंद घेतात. इथे चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये आरसी पाटील फाउंडेशन हायवे देवीच्या विरोधात जरीमरी अलीमगड या दोन संघादरम्यान आपण लढत पाहणार आहोत. स्कोर 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन द बोर्ड. लो फुल टॉस बॉल स्वीप केला. गॅप मध्ये बॉल वेगाने सरकतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दिनेशनं आज कमालीचं क्षेत्ररक्षण बॅटिंग केली आहे. मात्र या वेळेला दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 17 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलोय. एक चौकार आला. तदनंतर डबल रन. एक चांगल्या रणनीतीने आता फलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला आणि बॉल आता सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर निघून जाईल. 4 धावांसाठी हा चौकार. हे अशा प्रकारचे बॉल जेव्हा जेव्हा येत असतात आरपी आपण बघितले राजू पाटील सर. पॉइंटचा फिल्डर असेल थर्डमॅनचा फिल्डर असेल की तिथे बॉल पडल्यानंतर डायव्हर्ट होतात आणि त्याचा अनुमान लावणं गरजेचं असतो. मात्र हा चौकार पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये आणत असताना बादशाह 11 पिंपलघर या संघाला 21 धावा धावफलकावरती. अजूनही 18 ची गरज. सज्जन पुन्हा एकदा वळतोय. सज्जनच्या ओव्हरमध्ये चांगले रन्स येतात. पवन चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंच केलाय. गॅप मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार.
चौकार आणि धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25वा आणि आपण वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे। दरम्यान या ठिकाणी खजिनदार विनोदजी चौधरी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल। तर उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहतोय सन्माननीय मुसाभाई या ठिकाणी उपस्थित आहेत। हेमंतजी गुळवी यांचा आपण शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करत आहोत। समीकरण आता 12 चेंडू आणि 14 ची गरज असेल। दरम्यान आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत। हे पाहू शकता ऑन स्क्रीन आपण तमाम आमचे मान्यवर मनोजजी गुळवी साहेब यांच्या शुभास्य आपण चला तर आपण मॅचच्या दिशेने जाऊया। मॅच संपल्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत। तिसरं षटक गोलंदाज तयार। पहिलाच बॉल आपण या वेळेला पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता। डॉट चेंडूने सुरुवात केली आहे। दिनेश गोलंदाजी करण्यासाठी आलाय। हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरून चांगल्या लाईनवर पाहायला मिळाला। आता हळूहळू मी म्हणेल या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न न्यू एकविरा पिंपलनेर हा संघ करत असताना लगातार 2 डॉट चेंडू पाहायला मिळालेत। डाव्या त्याचा बॅटर समोर आपण पाहतो योगेश स्विंग केला ऑन साइडला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जातोय सीमा पार 1 बाउन्स ओव्हर द लाईन। 4 धावांसाठी चौकार। ही कॅच मी म्हणेल व्हायला हवी होती। भरपूर आतमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता कारण आपण पाहतोय की जसजसे डॉट चेंडू येत होते तसतसा दबाव बनत होता। मात्र हा चौकार इथे मिळाला। पुन्हा एकदा दबाव कमी करण्यात आला पिंपलकर संघावरचा। धावसंख्या 29 येणारे 9 बॉल आणि 10 ची गरज। मॅचला आणखी मजा आली असती इथे एखादी विकेट मिळाली असती तर। मात्र क्रिकेट आहे अगर और मगर को जगा नाही। जर आणि तरला क्रिकेटमध्ये जागाच नाहीये। दिनेश पुन्हा एकदा वळतोय सामना करेल योगेश। तिने 6 बॉल बॅटची वरची कडा आहे। विकेट कीपर साठी भरपूर कठीण होते खरे तर ही झेल। भरपूर दूर होता चेंडू एकच धाव इथे मिळेल। मला वाटतं आज किरण संघामध्ये नाहीये। संघातील एक महत्वाचा खेळाडू म्हणून तो सातत्याने खेळ करत असतो मात्र त्याचाही कुठेतरी मी म्हणेल खेळ इथे अपेक्षित जरूर होता पाटीराख्यांना मात्र तो आज संघामध्येच नाहीये। तोही मी म्हणेल मोठा फटका। दिनेश पुन्हा एकदा वळतोय। हो या वेळेला यॉर्कर लेंथ अपील झाली आहे। जोरदार अपील आणि फलंदाज बाद बिग विकेट। मी अगोदरच सांगितलं होतं की दिनेशचा आज दिवस आहे। बॅटिंग चांगली केली फिल्डिंग चांगली केली आणि आता बघा गोलंदाजीमध्ये देखील सर्वात मोठी विकेट या मॅच मधील पवनला बाद करण्यामध्ये यश आलंय। समीकरण आता बदललंय। येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता। 7 चेंडू 9 धावा। पुन्हा एकदा मॅच मध्ये आता शिरकाव करण्यात आलेला आहे। लो स्कोरिंगची मॅच खरं तर 39 धावा बनवायच्या होत्या 4 ओव्हर्स मध्ये आणि या मैदानाचा आपण जर विचार ध्यानात घेता 39 रन्स तेवढ्या मोठ्या नाहीयेत। मात्र जी फाईट बॅक जो स्पिरिट दाखवलाय तो कमालीचा स्पिरिट आहे। नवीन बॅटर प्रमोद मैदानामध्ये एंटर झाले। येणारे 7 बॉल 9 धावांची आवश्यकता। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट ना दिनेश। या वेळेचा हा चेंडू आपण पाहतोय पंच केलाय लॉंग ऑफला पुन्हा मिस्टेक बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। हा चौका सोडलाय की हा सामना सोडलाय येणारा काळ सांगेल। 4 ने धावफलक पुढे सरकत असताना 3 षटकांच्या अखेरीस 34 धावा धावफलकावरती इथे लागलेत। इथून आता 5 धावांची आवश्यकता असेल। येणारे चेंडू शिल्लक असतील ते 6। 6 चेंडू आणि 5 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी असेल आणि
सुनील येते गोलंदाजी करण्यासाठी. अंतिम षटकामध्ये 5 रन्सची आवश्यकता आहे. सामना करेल बॅटर योगेश. निर्णायक क्षणाला तो चौकार आलाय. खराब चेंडू आहे. स्विंग केला ऑन साइडला आणि इथे पहा पुन्हा मिस्टेक. बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर. सिक्सर आणि मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे टीम बादशाह 11 पिंपलगरनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन पिंपलगर. मॅन ऑफ द मॅच. तर सामना इथे जिंकलेला आहे बादशाह 11 पिंपलगरनं. तर आपण वळूया स्वागत आणि सन्मानाकडे. उपस्थित मान्यवरांमध्ये सन्माननीय मुसाभाई अर्थातच हेमंतजी गुळवी